नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय 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 जय राम जय राम कृष्ण जय जय राम हरे जय राम कृष्ण जय जय राम हरे जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी झाले ओ सासणी सुख झाले ओ सासणी
आगर सर्व सुखाचे 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 आगर बाप रघुमा देवी वर बाप रघुमा देवी वर विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा 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 बापर खुमा देवी वर बापर खुमा देवी वर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बोध झाला तो नुरोनिया साधु बोध झाला साधू बोध झाला तो नुरोनिया झाला तो नरोनिया ठेला आईचं मुराला आईचा मुलाला अनुभव आईचं मुराला कापुराची वाती उजळली कापुराची माती उजळली ज्योती कापुराची वाती उजळली कापुराची माती उजळली ज्योती आईचं समाप्ती झाली आईचा समाप्ती झाली जैसे आईचं समाप्ती झाली मोक्ष रेखे आला भाग्य विनतला मोक्ष रेखे आला भाग्य विनटला मोक्ष रेखे आला भाग्य विनतला मोक्ष रेखे आला भाग्य भाग्य विनटला केला रे भक्त साधूचा केला हरी भक्त साधुता केला हरी भक्त हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी सज्जनी
जीवनी आत्मतत्वी हरि दिसे जीवनी आत्मतत्वे हरि दिसे जीवनी आत्मतत्वे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा कोणाची गणना कोण करी कोणाची गणना कोण करी विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई साधुबोध झाला तो निरोनी अठेला 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 साधुबोध झाला तो निरोनिया ठेला बाहेर नसर बोध झाला तो निरोनी ठेला साधुबोध झाला तो निरोनिया ठेला साधुबोध झाला तो निरोनिया ठेला ठाईचा मुरला अनुभव ठाईचा मुरला अनुभव हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हीच मुराला अनुभव हीच मुराला अनुभव हरिमुखे मना हरिमुखी मना हरिमुखी मना साधुबोध झाला तो निरोनिया ठेला साधुबोध झाला तो निरोनिया ठेला साधुबोध झाला तू निरोनिया ठेला साधुबोध झाला तू निरोनिया ठेला ठाईच मुरला अनुभव ठाईच मुरला ठाईच मुरला ठाईच मुरला
हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना पुढं मारा जाऊ दे त्या स्वरात मिळून तरी होईल जाऊ दे पांढरी तिला जाऊ दे थोडा साधू ना पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना गणना पुण्याची गणना पुण्याची पुण्याची गणना 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 पुण्याची गणना कोण करी गणना पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी मोक्षरेखे आला भाग्यवी नटला साधूचा अंकिला हरिभक्त हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेवा गुढी संगती सज्जनी हरिदिशे जनिवनी आत्मतत्वी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल 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 नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे तेचे नमस्कारोनी आता साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी दादा विठ्ठल 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 संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचा हरिपाठ या ग्रंथातला हा 6व्या क्रमांकाचा अभंग आहे. या अभंगामध्ये ज्ञानराज माऊली साधूंचा बोध साधकाच्या जीवनावरती नेमका काय परिणाम करतो, साधू बोधानं साधकाच्या जीवनावर होणाऱ्या परिणामाचं चिंतन सांगतात संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय. विठ्ठल एकंदरीत पार्श्व विचार असा आहे, मानवानी साधूची संगती का करावी, मनुष्यानं साधूच्या संगतीमध्ये का यावं, साधूच्या संगतीत आलेल्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचा लाभ प्राप्त होतो, किंबहुना साधूच्या संगाने प्राप्त होणाऱ्या लाभांनी माणसाच्या जीवनामध्ये काय स्थित्यंतर घडतात, एकंदरीत त्या सगळ्या गोष्टींचा अत्यंत गोड विचार ज्ञानोबाराय या अभंगाच्या द्वारा व्यक्त करतात. विठ्ठल विचार असा आहे बघा, तुमच्या आमच्या सर्व जीवांच्या पाठीमागे अनादी कालापासून एक दुःख लागलेलं आहे. या मृत्यू लोकातला कोणीही जीव त्या दुःखातून सुटलेला नाही. प्रत्येक जीवाच्या मागे दुःख लागलेलं आहे.
प्रत्येक जीवाच्या पाठीमागे लागलेलं जे दुःख आहे त्या दुःखाला शास्त्राच्या परिभाषेमध्ये भवदुःख म्हणतात आणि तुमच्या आमच्या बोलीभाषेमध्ये त्याला संसार दुःख म्हणतात. असं हे भवदुःख वा संसार दुःख प्रत्येक जीवाच्या मागे आधी काळापासून लागलेलं आहे. जाणकार ऐकणाऱ्यांकरता असा प्रश्न आहे की महाराज या भवदुःखाचं या संसार दुःखाचं नेमकं स्वरूप काय, कसं स्वरूप आहे, याचं स्वरूपाने हे दुःख कसं आहे. तर ऐका, या भवदुःखाचं संसार दुःखाचं स्वरूप आहे पुन्हा जन्मणे आणि पुन्हा मरणे. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू. 184 योनीतले जन्म, 184 योनीतल्या जन्मानंतरचे मृत्यू, अनंत जन्म अनंत मृत्यू, हे या भवदुःखाचं स्वरूप आहे. या चक्रामध्ये जीव अडकलाय. जन्मतात ते मरतात, मरतात ते जन्माला येतात. सिद्धांत सांगताना तत्वज्ञानाने सिद्धांत सांगितला, यम द्रष्ट्वाहा तम नष्ट्वाहा, यम नष्ट्वाहा तम द्रष्ट्वाहा. दिसतं ते नासत असतं, नाश पावतं ते पुन्हा दिसत असतं. ज्ञानोबाराय तेच बोलले, उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी, हे घटिका यंत्र जैसे. जसं घटिका यंत्र आहे, घटिका यंत्र अखंड फिरत राहतं, तसं जन्मतात ते मरतात, मरतात ते जन्मतात. आणि हा परिपाठ झाला. तुमच्या आमच्या जीवनात काय झालंय, आपल्या ठिकाणी हा जीवाचा परिपाठ झाला. जन्मापाठी मृत्यू, मृत्यूपाठी जन्म. जन्माला येतात आणि दुसरं काही कारणही नाही महाराज. एक मिनिट ऐका, मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, एखादा मनुष्य मेला, मरू नाही बिचारा, पण एखादा मनुष्य मेला, मग एखादा माणूस मेला तर मी तुम्हाला असं विचारतो, का मेला? एखादा मेला तर का मेला? सांगा, का मेला? का बरं मेला? का बरं मेला? त्याचं उत्तर आहे, जन्माला आला होता म्हणून. आणि एखादा जन्माला आला, का बरं जन्माला आला? मेला होता म्हणून. जसं विद्यारण्यांनी पंचदशीमध्ये ते नद्या मिवा किटावरता ते दृष्टांत दिलाय की नाही. नदीच्या पाण्यात भवरा पडतो, त्या भवऱ्यात आलेलं पाणी गरगर 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 फिरतं, खाली जातं, आणि ज्या वेगाने खाली जातं त्याच वेगाने उसळी मारून वरती येतं. त्या पाण्यात जर एखादा किडा अटकला, त्या पाण्यात एखादा किडा सापडला, तर तो किडा त्या पाण्याच्या गतीनं गरगर 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 फिरतो, खाली जातो वरती येतो, खाली जातो वरती येतो. मी विचारतो, तो किडा वर का येतो? खाली जातो म्हणून. खाली का जातो? तसं का मेला? जन्म झाला म्हणून. आणि का बरं जन्माला आला? मेला होता म्हणून. विठ्ठला विठ्ठला असं चक्र सांगितलं की नाही. पुनरपि जननौ पुनरपि मरणौ पुनरपि जननी जठरे शयनौ इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते. पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं. नाही, आपलं तर ठरून गेलंय बुवा. जन्मायचं कशा करता? फक्त मरण्याकरता. मरायचं कशा करता? पुन्हा जन्माला येण्याकरता. तुम्हाला ढोबळ प्रश्न सांगू का? ढोबळ प्रश्न. खायचं कशा करता? थांबा 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 थांबा, एक मिनिट ऐका. काय? थांबा. प्रश्न ढोबळ असला तर उत्तरही ढोबळच पाहिजे. संयुक्तिक उत्तर चालणार नाही. प्रश्न संयुक्तिक असला तर संयुक्तिक उत्तर चालतं, पण प्रश्न ढोबळ आहे ना, मग उत्तर सुद्धा ढोबळच पाहिजे. खायचं कशा करता? जगण्याकरता, हे संयुक्तिक उत्तर झालं. प्रश्न ढोबळ आहे ना, संयुक्तिक उत्तर चालणार नाही. जगण्याकरता, मग खायचं कशा करता? खायचं कशा करता? पोट रिकामं करण्याकरता.
आणि पोट रिकामं का करायचं? पुन्हा भूक लागली म्हणजे. आणि हे ऐकताना कसं तरी वाटलं, थोडं बऱ्यापैकी बोलू का काय. सकाळी नळाला पाणी आलं, घरातले सगळे भांडे भरायचे. कशा करता? दिवसभर रिकामे करण्याकरता. आणि भांडे दिवसभर रिकामे का करायचे? उद्या पाणी आलं म्हणजे भरण्याकरता. तसं हे जन्म मरणाचं दुःख आहे, हे भवदुःख आहे. हे दुःख अनादी कालापासून जीवाच्या मागे लागलंय बुवा, जीवाच्या मागे लागले. या दुःखामध्ये जीव अडकलाय. विठ्ठला विठ्ठला. लागला सरीचा पाठोवाटी पाठोवाटी, लागला सरीचा पाठोवाटी पाठोवाटी, लागला सरीचा पाठोवाटी. पाठोवाटी पाठोवाटी, लागला सरीचा पाठोवाटी. किती या काळाचा सोसावा ओळसा, किती या काळाचा सोसावा ओळसा, लागला सरीचा पाठोवाटी पाठोवाटी, लागला सरीचा पाठोवाटी पाठवाटी, लागला सरीचा पाठवाटी. लागला सरीचा प्रश्न असा आहे, हे जन्म आणि मरण हे दुःख सोसायचं कुठपर्यंत? हे कुठपर्यंत भोगायचं? किती वेळा जन्माला यायचं, किती वेळा मरायचं? हे सोसायचं कुठपर्यंत? किती किती वेळा? वेळा जमायावे, किती वेळा जमायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वावे फजित, किती वेळा जन्मायावे, नित्य भावे फजित, नित्य भावे, नित्य भावे, नित्य भावे फजित, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला. किती वेळा जन्मायावे, नित्य भावे भजेत. किती वेळा जन्मायावे, नित्य भावे भजेत. नित्य भावे, नित्य भावे, नित्य भावे भजित. मन म्हणून जीव भ्याला, मन म्हणून जीव भ्याला, जीव भ्याला, जीव भ्याला. प्रश्न असा आहे, जीवाला या दुःखातून कायमचं सुटण्याकरता, या संसार दुःखातून जीवाला तरुण जाण्याकरता निश्चित स्वरूपाचा नेमका उपाय काय? जीवाला उपाय पाहिजे. या नित्य जन्म मरणाच्या दुःखाने जीव त्रस्त आहे, त्याला याच्यातून सुटायचंय. तर याच्यातून सुटण्याकरता, तरुण जाण्याकरता नेमका उपाय काय? पर उपाय पण असा पाहिजे. कसा पाहिजे? नियत आणि सुलभ पाहिजे. त्या उपायामध्ये नियतता पाहिजे आणि सुलभता पाहिजे.
असा नियत आणि सुलभ जीवाला तरुण जाण्याकरता, या दुःखातून तरण्याकरता नेमका उपाय काय? ज्ञानोबाराय उपाय सांगतात. ज्ञानोबाराय उपाय सांगतात. ऐका, जीवाला या अनादि संसार दुःखातून कायमचं तरुण जाण्याकरता, मुक्त होण्याकरता ज्ञानोबारायांनी उपाय सांगितला. कुठं सांगितला? ऐका, आपण कीर्तनाकरता अभंग घेतलाय 6वा. ज्ञानोबारायांनी जीवाला या संसार दुःखातून तरुण जाण्याकरता जो उपाय सांगितला तो हरिपाठाच्या 5व्या अभंगाच्या शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धात. साधूचे संगती तरुणोपाय, साधूचे संगती तरुणोपाय, साधूचे संगती तरुणोपाय, साधूचे संगती तरुणोपाय. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, दृष्टांताची मात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. ज्ञानदेव म्हणे दृष्टांताची मात. देव सांगे दृष्टांताची मात. साधूचे संगती, साधूचे संगती तरुणोपाय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. साधूचे संगती तरुणोपाय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखी म्हणा. उपाय सांगितला ज्ञानोबारायांनी 5व्या अभंगाच्या शेवटच्या चरणात. उपाय काय सांगितला? ऐका, उपायाचं स्वरूप आहे साधूचे संगती तरुणोपाय. साधूची संगती जीवाला या भवदुःखाचा तरुणोपाय आहे. या संसार दुःखातून कायमचं मुक्त होण्याकरता जीवाला उपाय सांगितला साधूचे संगती. आणि पुन्हा ऐका, अगोदरचे शब्द 1 मिनिट डोळ्यापुढे घ्या. अगोदर पूर्वार्धात शब्द काय? उपाय कोण सांगते? उपाय कोण सांगते? ज्ञानदेव सांगे. उपाय कोणी सांगितला? ज्ञानोबारायांनी. कोण सांगते? ज्ञानदेव सांगे. काय सांगितला? उपाय सांगितला. पण कसा उपाय सांगितला? तर ऐका, 2 शब्द आहे. दृष्ट, हे बाई, कसा उपाय सांगितला हा? काय रामबाण उपाय आहे हा? 4:45 वाजले जाता, 4 ते 6च्या कीर्तनात माणसं झोपत असतील तर यांच्या भेनं कीर्तन करावं तरी किती वाजता? 9 ते 11 ठीक आहे बुवा. काय उपाय सांगितला विठ्ठला विठ्ठला लांब कुठं तरी असतं तर काय वाटलं नसतं. एवढ्या सगळ्यांच्या पुढं म्हणजे चावडीवर दरुडा आहे हा. साधी गोष्ट नाही ना. ऐका, 2 शब्द आहे. दृष्टांताची मात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. दृष्टांत शब्दाचा अर्थ आहे अनुभव. दृष्टांत म्हणजे त्यांना स्वतःला या भवातून तरुण जाण्याचा आलेला अनुभव. या संसार दुःखातून तरुण जाण्याचा ज्ञानराज माऊलींना स्वतःला जो अनुभव आला, ज्ञानोबाराई तो अनुभव आपल्या पुढे कथन करतात. म्हणून ज्ञानदेव सांगे
दृष्टांताची मात शब्दाचा अर्थ आहे गोष्ट. मात म्हणजे गोष्ट. जीवाला संसार दुःखातून तरुण जाण्याकरता ज्ञानोबाराय त्यांना जो अनुभव आला तो अनुभव आपल्याला साधन उपाय म्हणून ती गोष्ट या ठिकाणी सांगतात. कोण सांगतं? ज्ञानदेव सांगे. काय सांगतात? दृष्टांताची मात. आणि कोणता अनुभव आहे? ज्ञानोबाराय म्हणतात या संसार दुःखातून तरायचं असेल तर एकमेव उपाय आणि रामबाण उपाय साधूचे संगती तरुण उपाय. जीव साधूच्या संगतीत आला का साधू काय करतो? त्याला जन्म मरणातून बाहेर काढतो. विठ्ठल विठ्ठल माय बापे पिंड पाळी आला जन्म मरण जाय संत संगे. जन्म मरण जाय संत संग. माय बाप पिंड पाळी माया. जन्म मरण जाय संत संग. जन्म मरण जाय संत संग. आणि ऐका, हा जसा हरिपाठामध्ये ज्ञानोबाराय त्यांचा अनुभव सांगतात, हाच अनुभव ज्ञानोबारायांनी अनेक ठिकाणी सांगितला. इतर अभंगातही सांगितला. इतर अभंगात सांगताना ज्ञानोबाराय म्हणतात, ऐका, माझा जो उद्धार झाला या भवातून मी जे तरलो तर माझ्या उद्धाराला, माझ्या तरुण जाण्याला एकच कारण आहे. काय कारण? ज्ञानोबाराय म्हणतात फक्त त्यांची कृपा. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उठरिलो गुरु कृपे. आता उठरिलो गुरु कृपे. श्री गुरु सारिखा हसता पाठी राखा. श्री गुरु सारिखा हसता पाठी राखा. आता उतरिलो गुरु कृपे. आता उतरिलो गुरु कृपे. श्री गुरु सारिखा हसता पाठी राखा. श्री गुरु सारिखा हसता पाठी राखा. ज्ञानोबाराय द्विरुक्ती करून बोलले. तरलो, मी तरलो, माझा उद्धार झाला. कशाचा परिणाम? गुरुकृपा. गुरुकृपा म्हणजे साधू संग, संतांची कृपा. त्या गुरुकृपेनं ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. ज्ञानोबाराय म्हणतात नाही, आता माझा भाव असा तयार झाला. ज्ञानोबाराय म्हणतात या संसार दुःखातून जीवाला तरुण जाण्याकरता याच्यासारखा दुसरा मार्गच नाही. सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेची निष्ठंक आन कोणी. ज्ञानोबाराय म्हणतात इतर किती साधनं असले तिकडं पाहू नका. मी काय केलं? ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. नेने साधनास आन काही. नेने साधनास एकमेव साधन, रामबाण साधन, नियत साधन, सुलभ साधन, निश्चित जीवाचा उद्धार करणार अतिशय गोड साधन साधूची संगती. हाच अनुभव ज्ञानेश्वरीत तर सुरुवातीलाच ज्ञानोबाराय बोलले, मज हृदयी श्री गुरु. जेने तारिलो हा संसार पुरू. हा संसार पुरू जेने तारिलो ते श्री गुरु मज हृदयी. त्यांच्या कृपेने तरलो. हाच अनुभव ज्ञानोबाराय अमृत अनुभवात फार गोड सांगतात. विठ्ठला विठ्ठला. फक्त काय अमृत अनुभवातली ओवी तिच्यात जी भाषा आहे ना ती सिद्धांताची भाषा आहे. डायरेक्ट आपण त्या ओवीकडे गेलो तर सगळ्यांनाच त्या ओवीतले शब्द कळतील असं नाही.
म्हणून दृष्टांत सांगून जर त्या ओवीकडे गेलो, दृष्टांताला घेऊन जर त्या ओवीकडे गेलो, तर अमृत अनुभवातली ओवी पटकन लक्षात येते, गळी उतरती, पटकन उजेड पडतो, डोक्यात लाईट फोकस पटकन तयार होतो. मग त्याला पूरक दृष्टांत काय? ऐका, अमृत अनुभवात जो सिद्धांत ज्ञानोबारायांना सांगायचा, त्या सिद्धांताला पूरक दृष्टांताची ओवी 10व्या अध्यायात आहे, ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या दृष्टांताची ओवी काय? ती दृष्टांताची ओवी अशी आहे, ज्ञानोबाराय म्हणतात, जी बनकर झाडी शिंपी जीवेसाठी, पाडूनी जन्म काढी आती, पण फळेशी तैच भेटी, जै वसंतू पावे. हा दृष्टांत झाला. दृष्टांत काय? ऐका, शेतकऱ्यांनी जमीन नांगरली, वखरली, पाळ्या घातल्या, मशागत केली, घाण ते गवत वगैरे वेचलं, काड्या बिड्या वेचल्या, निगुतीचं शेत बनवलं, मग ते शेत बांधलं, पाणी सोडलं, ते वलवलं, वाफ तयार झाली, आणि मग त्यांनी वेगवेगळ्या फळांचे रोपं लावले, असं फळबाग तयार केली, सुंदर फळांचे बाग तयार केले. त्या बागेला ते मस्त पाणी देत राहिला, खतं घालीत राहिला, ते रोपं हळूहळू मोठे झाले, 2 फूट 4 फूट 6 फूट झाडं वाढले. मग त्याला आळे केले, खत घालायचा, फवारण्या करायचा, औषध मारायचा, वेळच्या वेळी झाडाची छाटणी करायचा, सुंदर पाणी बिणी भरायचा, खूप असा बाग हिरवागार डेरेदार झाडं तयार झाले. 6 फूट झाडं वाढले, आपल्यापेक्षा उंच झाडं झाली. माणूस त्या झाडात दिसत नव्हता, सुंदर. पण ज्ञानोबाराय म्हणतात, ऐका, काय? त्या झाडाची मशागत किती करा, पाणी किती घाला, औषधं किती फवारा, छाटण्या कशा करा, खतं कोणते घाला, आणि झाडं किती वाढू द्या, पण काय? त्या झाडाला फळं तेव्हाच लागणार जेव्हा वसंत ऋतूचं आगमन होणार. वसंत ऋतू जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत झाडाला फळं लागू शकत नाही. ज्ञानोबारायांची भाषा काय? फळेशी तैच भेटी. फळेशी म्हणजे फळं तेव्हाच लागणार, फळेशी तैच भेटी, कै जै वसंतू पावे, जै वसंतू पावे, फळेशी तैच भेटी. वसंत ऋतू येणार, झाडाला फळं. पण आता तुम्हाला अजून एक गंमत सांगू का? काय? आता जे नवीन सुशिक्षित शेतकरी आहे ना, त्यांना वसंत ऋतू म्हणजे काय हे कळायची मारामार. आता मोठा अवघड आहे. आता बरेच शेतकरी फक्त सातबाऱ्यापुरते, फक्त सयाजीराव शेतकरी, कधी बांधावर उभा नाही, ढेकळाची अक्कल नाही, फक्त सही करण्यापुरते, त्यांची वसंत ऋतूची गाठच नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. अहो, एक जागीरदार सकाळी सकाळी त्याची अशी बाग होती शेतामध्ये, फार्म हाऊस होतं, कधी करायचंच नाही काम. एक दिवस सकाळी उठला, आंघोळ पांघोळ केली, नाश्ता केला, सिगरेट फुकीत बाहेर आला. ड्रायव्हरला म्हटलं गाडी बाहेर काढ. ड्रायव्हरनी फडका मारला, गाडी बाहेर काढली. बोला मालक, फार्म हाऊसला गाडी जाऊ दे म्हटलं. गाडी शेतात आली, फार्म हाऊसला आली, झाडाखाली गाडी ड्रायव्हरने उभी केली. मालक उतरला, बांधावर जाऊन उभा राहिला, तर तो बागकाम करणारा जो गडी होता तो झाडाला पाणी भरत होता. मालकाने पाहिलं, झाडं तर डेरेदार आहे, हिरवेगार आहे, भरपूर वाढले, पण फळ मात्र एकाही झाडाला नाही. त्यांनी पाणी भरणाराला इकडे रे म्हटलं, ऐ इकडे इकडे रे म्हटलं. तो गडी आला, जी मालक. तो म्हटला, आपल्या बागेला काही कमी पडलं का? नाही मालक. खत कमी पडलं का? नाही मालक. काही फवारण्या कमी पडल्या का? नाही मालक. काही मागं पुढं झाल्या का तारखा? नाही मालक. काही छाटणी मागं पुढं झाली का? नाही मालक. काही पाणी कमी पडलं का? नाही मालक. मग मालक म्हटले, अजून फळं का आले नाही? आणि मग तो गडी म्हटला, मालक, अजून वसंत ऋतू यायला टाइम आहे, वसंत ऋतू यायला अवकाश आहे. आता गडी असं म्हटल्यावर मालक त्याला म्हटला, का रे? काय वसंत ऋतू म्हणजे काय राहत रे? या आता आशान पुढं काय डोकं आपटायचं? विठ्ठला विठ्ठला. तुम्हाला गंमत सांगू का? या मालकाच्या प्रश्नाने तो गडी गोंधळला, तो गडी गडबडला. यांनी काय विचारलं त्याला, वसंत ऋतू म्हणजे काय रे? आता त्यालाही वसंत ऋतू माहित नाही. कारण गंमत काय महाराज, वसंत ऋतू, ऐका बरं का, वसंत ऋतू हा प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही, वसंत ऋतू हा शब्द प्रमाणाचा विषय नाही. मग वसंत ऋतू आला कशावरून? तो अनुमान प्रमाणाचा विषय आहे. अनुमान कळतं तुम्हाला? अनुमान
अहो हनुमान नाही, सोपं आहे ना. ज्या अर्थी एकदम सोपं, अवघडात जायचंच नाही. विठ्ठला विठ्ठला त्याला आपलं शास्त्र म्हणतं यत्र यात्रा हा तत्र. काय झालं, आंधळा माणूस त्याची काठी धरून चालणारा डोळ्यावाला फिरता फिरता एका गावात आले. मंदिराच्या पडवीत दोघांनी आपले बिछाने लावले. समोर हातपंप होता, हातपाय धुतले. जवळच एक असं झाड होतं, त्या हातपंपाच्या जवळ झाडाला लागून एक भोपळ्याचा वेल गेला होता. सुंदर कवळे कवळे भोपळे लागले होते. डोळ्यावाल्याने भोपळे पाहिले. आंधळा हातपाय धुवून त्याच्या वळकटीवर जाऊन बसला. तर तो डोळ्यावाला म्हटला, आंधळ्या 5 मिनिटं थांब, सुंदर भोपळे आपल्याला भाजीला घेऊन येतो. तो निघाला भोपळे आणायला. पण आंधळे काय राहतात, हिकमती राहतात. आंधळे फार विचार. तो आंधळा त्याला म्हटलं, इकडे इकडे थांब थांब, इकडे जाऊ नको, इकडे. तो माघारी आला. म्हटलं कर बा. तो म्हटला, एक सांग. म्हटले काय, त्या भोपळ्याला कोणी असं कुंपण वगैरे केलेलं आहे का रे? म्हटले नाही. कोणी आजीबाई काठी घेऊन त्याचं राखण करते का रे? म्हटले नाही. कोणी तोडून विकायला नेतं का रे? म्हटले नाही. या रस्त्याने कोणी येत जात नाही का रे? तो म्हटलं, किती लोक येतात पण कोणी त्याच्याकडे पाहतच नाही. तो आंधळा डोळ्यावाल्याला म्हटला, काही जाऊ नको आणि ते भोपळे आपल्याला अजिबात आणू नको. डोळ्यावाला म्हटलं, का? आंधळा म्हटला, अरे बाबा ते कडू आहे. तो डोळ्यावाला आंधळ्याला म्हटलं, आंधळ तर आंधळ गपचिप मरत नाही, तुला काय कळलं ते कडू आहे, थांब मी पाहून येतो. मग तो तुरतुर गेला, एक भोपळा मोडला, जीभ लावला, कडू लागला, थुतू करीत आला. त्या आंधळ्याच्या पायावर साष्टांग दंडवत घातला. तो म्हटला, महाराज, आंधळे महाराज, अंतर्ज्ञान. आंधळा म्हटलं, कसल्याचं डोंबल्याचं अंतर्ज्ञान? मग इतक्या लांबून भोपळे कडू तुला कसं काय कळालं? मग तो आंधळा म्हटला, ज्या अर्थी. इसको कहते अनुमान प्रमाण. ज्या अर्थी. इतके सुंदर भोपळे असून कोणी कुंपण करून मालकी सांगत नाही. ज्या अर्थी इतके सुंदर असून कोणी काठी घेऊन राखण करत नाही. ज्या अर्थी इतके सुंदर असून कोणी तोडून विकायला नेत नाही. आणि ज्या अर्थी इतके सुंदर असून कोणी त्याला हातच लावित नाही. या सगळ्यांच्या अर्थी ते कडू आहे म्हणून चांगले असते कोणी ठेवले असते का? हे अनुमान प्रमाण. तसं वसंत ऋतू हा शब्द प्रमाणाचा विषय आहे का? वसंत येतो तेव्हा काय असा गाजावाजा करीत येतो का? सावधान राजाधिराज महाराज गाजावाजा करीत येतो का? नाही. तो शब्दाचा विषय नाही. बरं, वसंत ऋतूला बिराड नाही, त्याचं काही पाल नाही, बारदाना नाही, बायको नाही, पोरं नाही, गुरं नाही, ढोरं नाही, त्याला काहीच नाही. तो प्रत्यक्षाचा विषय नाही, शब्दाचा विषय नाही. त्याच्यामुळं गड्यांनी कधी प्रत्यक्ष पाहिलेला नाही. याच्या विचारण्याने तो गडी गोंधळला. यांनी विचारलं वसंत ऋतू म्हणजे काय? गड्याला प्रश्न पडला, याला नेमकं काय सांगायचं आता? कधी कधी प्रश्नच असा राहतो, समोरच्याचा विचारणारा गोंधळून जातो. आपल्याकडे एक प्रसिद्ध उदाहरण आहे, अनेक कीर्तनकार सांगतात बघा. काय? इन्स्पेक्शन घ्यायला साहेब वर्गामध्ये आले. 5वीचा वर्ग होता आणि 50 मुलं वर्गात होते. शिक्षक गणित शिकवित होते आणि साहेब म्हटले, बरं झालं, चला तुमचा गणिताचा तास चालू आहे, माझा आवडीचा विषय गणितच आहे आणि मी तुम्हाला आता गणिताचाच प्रश्न विचारतो. मुलांना आनंद झाला. विचारा म्हटलं साहेब. आणि मग तो साहेब म्हटलं, ऐका मुलांनो, काय, पुणा या शहरापासून नाशिक हे शहर जर 250 किलोमीटर लांब तर माझं वय काय? आता मुलं बुचकाळ्या, मुलं जाऊ द्या, शिक्षक बुचकाळ्यात पडले. पण त्या 50 मध्ये एक पोरगं होतं, बेडर होतं, चाभरट होतं, घाबरणार नव्हतं, बोलकं होतं, चुनचुनीत होतं, हुशार होतं. त्यांनी वरती हात केला, साहेब मी सांगतो म्हटला. 50 मध्ये एक मुलगा निघाला. शिक्षकाला आनंद वाटला. उठ म्हटलं, बाळू उभा राहा आणि सांग. आणि मग त्यांनी सांगितलं, साहेब तुमचं वय 42. कालच त्याचा बर्थडे होऊन 42व सुरू झालं होतं. त्या साहेबाला इतकं अचूक उत्तर आलं, साहेब सुद्धा गार पडला. साहेब त्याला म्हटला, मित्रा उत्तर तर 100% बरोबर आलं, रीत कोणती वापरली तेवढं सांग. पोरगा म्हणे, साहेब उत्तर मिळालं ना, आम्ही रीत कोणती वापरू तुम्ही डळा. पहा पुढचे वर्ग पहा. तो साहेब म्हटला, नाही,
दुसऱ्यावर प्रयोग करायची वेळ आली तर मला रीत ज्ञात पाहिजे, रीत कोणती वापरली तेवढं सांग. मग तो पोरगा म्हटला साहेब रीत एकदम सोपी आहे. कोणती? तो म्हटला घरी माझा मोठा भाऊ आहे. तो काय म्हटला? घरी माझा मोठा भाऊ आहे, तो माझ्यापेक्षा मोठा आहे, हाफ मॅड आहे, 21 वर्षाचा आहे. घरी काय म्हटला? माझा मोठा भाऊ आहे, हाफ मॅड आहे आणि 21 वर्षाचा आहे. मित्र ये राशिक मांडलं, हाफ मॅड जर 21 तर 21 दुन. तिला उत्तर ठोकू. कधी कधी विचारणारा जाऊ गंमतच आहे. त्या खानदेश भागामध्ये गेलो ना आपण, तिकडं आपल्यासारखं बोलत नाही. तिकडं आयराणी भाषा आपल्याला कळतच नाही. ते काय बोलतात ना आपल्याला कळतच नाही. घरात जाऊन पलंगावर बसलो आणि ती एकमेकाशी बोलायला लागले ना का ते बोलतात का शिव्या देतात, आपण नुसतं भामट्याव आणि बायको बोलली का तिच्याकडे पाहायचं, नवरा बोला, भाषाच कळत नाही. तिकडं कीर्तन करायचं एका गावात, ते धुळा जळगाव, तिकडं टाळपा खोदच मिळाले नाही. मग प्रवचन करायचं ठरलं. जुना काळ, प्रसार माध्यम नाही, मग गावात दौंडी द्यावा. जुन्या काळी दौंडी द्यावा लागायची. मग त्यांनी एक दौंडीवाल्याला बोलवलं, त्याला 50 रुपये दिले. त्यांनी डफडं घेतलं, चौकात वरायचा, डफडं वाजवायचा, लोक जमायचे आणि त्यांच्या आयराणी भाषेत तो दौंडी द्यायचा. ऐका लोकेशनो, आळंदीनं बाबा येल शे, मंदिर मा रातले प्रवचन होणार शे हो, रातले मंदिर मा प्रवचन होणार शे हो, दौंडी द्यायची. अशी दौंडी देत एसटी स्टँडकडे गेला. तिकडं आळंदीनं बाबा येल शे, मंदिर मा रातले प्रवचन शे हो, तेवढ्यात 1-150 आणा त्याला भेटला आणि तो त्या दौंडी देणारा म्हटला जी भाऊ प्रवचन मा काय रास रे. त्यांनी याला विचारलं प्रवचन म्हणजे काय रे. आता तुम्ही मला विचार करून सांगा, दौंडी देणाराचा आणि प्रवचनाचा किती संबंध राहतो. दौंडी देणारा प्रवचनाला येतो का? अहो तो दौंडी देऊन तुम्हाला मंदिराकडे काढून देतो, 50 मधल्या 30 रुपयाची पेतून 20 घेऊन घरी जातो, तो प्रवचनाला येतो का? यांनी त्याला विचारलं प्रवचन म्हणजे काय रे. पण त्यांनी त्याचं डोकं वापरलं. तो म्हटला जी भाऊ कीर्तन बारीक पिल्लू रासनं. त्यांनी डोकं काय लावलं, कीर्तन म्हणजे लांब मोठं 2, 2.5, 3 तास आणि प्रवचन म्हणजे 1 सव्वा तास. तो म्हटला कीर्तन बारीक पिट्टू रासणं त्याले प्रवचन म्हणतास. म्हणजे कधी कधी विचारणाराचं विचार. तसं यांनी विचारलं वसंत ऋतू म्हणजे काय. त्यांनी सांगितलं मालक वसंत ऋतू म्हणजे काय मलाही सांगता येणार नाही, मला काय बोलायचंय. नवीन लोकांना सध्या वसंत ऋतू कळण्याची पंचायत आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात झाडाची मशागत किती करा, फळं मात्र तेव्हाच लागणार जेव्हा वसंताचं आगमन होणार. वसंताचा आला फळी फुली बहरला, फळी फुली बहरला, फळी फुली बहरला. वसंताचा आला, वसंताचा आला, फळी फुली बहरला, फळी फुली बहरला, फळी फुली बहरला. तुकोबाराय म्हणतात वसंताचा आला मग फळी फुली बहरला. आता दृष्टांत सगळ्यांच्या लक्षात आला. दृष्टांत काय, बागेमध्ये मशागत कितीही करा, फळं मात्र तेव्हाच लागणार जेव्हा वसंत ऋतूचं आगमन होणार. दृष्टांत आला लक्षात. वसंत ऋतू येत नाही तोपर्यंत बागेला फळं फुलं लागू शकत नाही. आता ऐका,
हाच दृष्टांत जसा आहे ना, अमृत अनुभवात त्याचा सिद्धांत गोड आहे. ज्ञानोबाराय म्हणतात त्याप्रमाणे, ऐका बरं का, ज्ञानोबाराय म्हणतात त्याप्रमाणे. कशाप्रमाणे? जसं वसंत ऋतू आल्याशिवाय बागेला फळं फुलं लागू शकत नाही, ज्याप्रमाणे त्याप्रमाणे साधकाच्या प्रयत्नरूपी बागेमध्ये, साधकाच्या प्रयत्नरूपी बागेमध्ये श्री गुरु कृपारूपी वसंत जोपर्यंत संचरित होत नाही तोपर्यंत आत्म उद्धाराचं फळ त्याच्या हाती लागू शकत नाही. ज्ञानोबाराय काय गोड बोलले बघा. विठ्ठल विठ्ठल तिथी वा वसंतू जव नरिगे निगमवना आतू तव आपुलिये फळी हातू न घेपती ही. याचा अर्थ असा आहे, जोपर्यंत श्री गुरूंची साधूंची कृपा आपल्या जीवनात होणार नाही तोपर्यंत आपला उद्धार म्हणजे आपला तरुणोपाय होणं शक्य नाही. या सगळ्या बोलण्याचा अर्थ आहे साधूचे संगती तरुणोपाय. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना विमुख चरणा संतांची या. विमुख चरणा संतांची या. ज्याचं जीवन संत चरणाशी विन्मुख असेल तर संत चरणाशी विन्मुख असलेल्या जीवाला उद्धरून जाण्याकरता जगात दुसरी कुठंच जागा नाही, कुठंच जागा नाही. त्याला तुकोबारायांनी उदाहरण काय दिलं ऐका. काय उदाहरण दिलं? महाराजांनी उदाहरण दिलं. एका जणाने काय केलं, बादलीभर पाणी घेतलं, त्या पाण्यामध्ये शेण कालवलं, मळ टाकला, मूत्र टाकलं, घाण टाकली आणि सगळं ते हलवलं, रबडी बनवली, रबडी रबडी सगळा म्हणजे शेण मळ मूत्र घाण हातमध्ये घातला, असं डवळलं 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 आणि तेवढं बादलीभर पाणी अंगावर ओतून घेतलं. आता तुकोबाराय म्हणतात सांगा, इतकं घाण मळाचं मूत्राचं पाणी ज्याने अंगावर ओतून घेतलं तो पवित्र कशाने होऊ शकतो का? उदकी कालवी सेन मळ मूत्र तो होय पवित्र कासयाने. तसं उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना विन्मुख चरणा संतांची या. याचा अर्थ आहे साधूचे संगती तरुणोपाय. साधूच्या संगतीत आला तो तरला म्हणजे तरला. साधूचे संगती. पण पुन्हा विचारपूर्वक ऐकणाऱ्यांना एक प्रश्न आहे, महाराज काय साधूची संगती करण्याचा
ऐका बरं का, साधूची संगती करण्याचा आणि जीवाला उद्धरून जाण्याचा कार्यकारण भाव संबंध काय? त्यांची संगतीन आमचा उद्धार, याच्यात काय कार्यकारण भाव आहे? काय भाव लागतो कार्यकारणाचा? त्यांची संगतीन आमचा उद्धार, मग जीवाचा उद्धार आणि साधूची संगती या दोघांमध्ये कार्यकारण भाव नेमका काय आहे? तर कार्यकारण भाव गोड आहे. विठ्ठला ऐका, जीवाच्या ठिकाणी हा बंध, जन्म मरण रूपी हा जो बंध, जीवाच्या ठिकाणी हा भवबंध का निर्माण झाला? जीव नित्य मुक्त होता, आनंद रूप होता, तो जीव या भवबंधामध्ये का अडकला? जीवाला जन्म मरण त्याच्या मागे का लागलं? या दुःखात तो का बरं पडला? कशामुळे अडकला? तर ऐका, जीवाच्या या भव दुःखाचं कारण सांगितलंय अज्ञान. कशामुळे अडकला तो? अज्ञान. आणि हे दुसरं तिसरं अज्ञान नाही, हे कोणतं अज्ञान? स्वस्वरूपाचं अज्ञान. को अहम, मी कोण आहे, हे जे स्वस्वरूपाचं अज्ञान, स्वतःच्या मूळ स्वरूपाला विसरला आणि विसरल्यामुळं तो जन्म मरणाच्या दुःखामध्ये अडकला. म्हणजे हा भवबंध त्या अज्ञानामुळे. अज्ञानाच्या दोन शक्ती सांगितल्या. अज्ञानाची एक आहे आवरण शक्ती आणि दुसरी आहे विक्षेप शक्ती. अज्ञानाची आवरण शक्ती काय करती? तर आपल्या मूळ स्वरूपाला आच्छादित करती, झाकून टाकती आणि अन्यथा रूप आपल्या माथी मारून मरेपर्यंत त्या रूपाने जगायला लावती. जे रूप आपलं नाही आपण त्यालाच मी समजून मरेपर्यंत जगतो. आपण सगळे आता सध्या सुद्धा अन्यथा रूपाने जीवन जगत आहोत. आपण ज्या स्वरूपाला मी मानलं तो मी नाहीच आहे, आणि जो मी आहे तो अज्ञानाच्या आवरण शक्तीनं झाकून टाकलेला आहे. भगवान बोलतात, अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतो तेन ज्ञानम अज्ञानम आवृतम. अज्ञानाने ते आवृत्त केलंय, झाकून टाकलंय. आणि अज्ञानाची दुसरी शक्ती विक्षेप शक्ती, ती काय करती? नसलेलंच माणसं पुढे निर्माण करती आणि त्याच्यातच त्याला नाचवायला लावती. ही अज्ञानाची विक्षेप शक्ती आहे. मग याचं मूळ काय? आनंदरूप जीवाला या दुःखात का पडावं लागलं? तर याचं कारण आहे अज्ञान. आता एक मिनिट ऐका, जीव तरुण जायचा, जीवाचा उद्धार व्हायचा म्हणजे नेमकं काय व्हायचं? तर जन्म मरण रूपी हा भवबंध त्याच्या ठिकाणचा तुटला, तो एकदा संपला आणि जीव आनंद स्वरूपाला प्राप्त झाला. म्हणजे तो तरला, त्याचा उद्धार झाला. मूळ स्वरूपाला प्राप्त होणे, आत्मस्वरूपाला पुन्हा प्राप्त होणे, याचं नाव आहे तरणे, म्हणजे उद्धरून जाणे. हा उद्धार आहे. मग साधू काय करतात? साधू काय करतात? तर ज्या अज्ञानाने हा बंध जीवाच्या ठिकाणी निर्माण झाला, साधू त्या अज्ञानाची निवृत्ती करतात. साधूच्या संगतीमध्ये जो आला, त्यांच्या कृपेला जो पात्र झाला, तर ते महात्मे आपल्या ज्ञानाने त्याच्या ठिकाणच्या अज्ञानाची निवृत्ती करतात आणि अज्ञान निवृत्त झालं म्हणजे त्याचा उद्धार होतो. विठ्ठला विठ्ठला हा कार्यकारण भाव आहे. कशामुळं जन्म मरणाचं दुःख मागे लागलं? अज्ञानामुळं. साधूकडे गेल्यावर ते काय करतात? अज्ञानच नासवतात, अज्ञानावरच घाव घालतात, अज्ञानाची निवृत्ती करतात. आणि अज्ञान एकदा गेलं का जीवाला आनंद रूपता, त्याची स्वरूप स्थिती जीवाला पुनश्च प्राप्त होते. म्हणजे जीवाचा उद्धार होतो, जीव तरून जातो. ते अज्ञान घालवण्याकरता साधू काय करतात? तर ज्ञानोबाराय म्हणतात, त्या अज्ञानाची निवृत्ती करून जीवाला उद्धरून जाण्याकरता अज्ञानाच्या निवृत्त्यर्थ साधू त्या साधकाला बोध देतात. साधू काय करतात? बोध देतात. साधू त्याला बोधित करतात.
आणि साधूचा बोध प्राप्त झाला का तो साधूचा बोध अज्ञानाची निवृत्ती करतो, स्वरूप ज्ञानाची प्राप्ती करून देतो आणि त्या योगे जीवाचा उद्धार होतो. विठ्ठल विठ्ठल. आणि एक मिनिट पुन्हा ऐक, साधूंकडे तुम्हाला देण्याकरता दुसरं काहीच नाही महाराज. त्यांच्याकडे धन नाही, दौलत नाही, पैसा नाही, अडका नाही, सोनं नाही, नाणं नाही, बायका नाही, पोरं नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. त्यांच्याकडे दुसरं काहीच नाही. उलट त्यांचीच खाण्याची मारामार आहे, ते आपल्याला काय देणार. मग साधूकडे तुम्हाला देण्याकरता बाकीचं काही नाही. त्यांच्याकडे एकच धन आहे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्नी, शब्दाचीच यत्ने शस्त्र करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. साधूकडे देण्याकरता शब्द म्हणजे ज्ञान, शब्द म्हणजे बोध, बोध या शब्दाचाच दुसरा भाव आहे ज्ञान. मग साधू बोध देतात आणि त्या बोधाचा परिणाम होतो. नाथ महाराज वर्णन करतात की नाही. नाथ महाराज बोलले, बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीत. काय केलं त्या बोधाने, भ्रांती हे समूळ गेली, दिसू लागली वाट. परिणाम काय झाला, नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. कुठं पोहोचलो, परमात्म्या स्वरूपापर्यंत. एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. मग साधू काय करतात, साधू बोध देतात आणि त्या साधूचा बोध एकदा प्राप्त झाला का तो साधूचा बोध परिणाम घडवतो. साधू बोध झाला, साधू बोध झाला. पण एक मिनिट परत ऐका बरं का. काय ज्ञानोबारायांचा शब्द पाठामध्ये साधू बोध झाला. पाठ कसा आहे, साधू बोध केला असं नाही, साधू बोध केला असा पाठ आहे का. साधू बोध केला, साधू बोध. आता काही विचारपूर्वक ऐकणारे म्हणतील, गिरी महाराज अहो केला आणि झाला याच्यात काय फरक आला. लय मोठा फरक आहे, फार मोठा फरक आहे. कोणता, ऐका. केला म्हणण्यामध्ये संकोच आहे. केला म्हणण्यामध्ये अपपर भावाची सिद्धता आहे. कारण केला हा शब्द अपपराकडे नेणार आहे. केला शब्दातून अर्थ काय होतो, केला म्हणताना असं होतं बघा, काहींना केला, काहींना अजिबात नाही केला. आपले आपले होते त्यांना केला, आपले नव्हते ते तसे ठेवले. जडजड पाकिट देणाऱ्याला केला. आता केला म्हणण्यामध्ये ऐका, साधू बोध केला, केला म्हणण्यामध्ये कर्त्या साधूच्या ठिकाणी अपपराचा दोष लागतो आणि साधू हा अपपराच्या पलीकडे असतो. साधूला आपला आणि परका हा भाव साधूच्या ठिकाणी नसतो. बोध करू नये अंतरा साधू नाही अपपर, साधू नाही अपपर, साधू नाही अपपर. बोध साधू नाही अपपर, साधू अपपर, साधू नाही अपपर. बोधा करू नये अंतर, साधू नाही अपपर. अपपराच्या पलीकडे असतो तो महात्मा. महात्म्याच्या ठिकाणी आप आणि पर हा काय बोलले भगवान, समशत्रौच मित्रेच तथा मान अपमान यो हो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. साधू समशत्रौच मित्रेच, या विश्वामध्ये साधूचा कोणी शत्रू नाही आणि साधूचा कोणी मित्रही नाही. हा शत्रू मित्र या भावाच्या पलीकडे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल
बोध केला असं नाही, मग साधू बोध झाला. काय प्रकारे ऐका, साधू महाराज झाला या शब्दामध्ये चिंतन असं आहे, साधू बोध देतानी सगळ्या विश्वाला बोध देतात. साधू बोध देतानी सगळ्या जीवमात्राला बोध देतात. ते कोणाला सोडित नाही, सर्वांना बोध देतात. कारण आपल्याकडे आपल्या संत मालिकेमध्ये, संत परंपरेमध्ये उपदेशाची वैदिक पद्धत आहे. उपदेश म्हणजे उपदेश कसा आहे बघा, मेघवृष्टीने करावा उपदेश. साधूच्या उपदेशाची पद्धत काय, मेघवृष्टी. मेघवृष्टी म्हणजे ऐका, पाऊस पडताना कधी असा विचार करतो का? पाऊस पडताना कधी असा विचार करतो का, हे सरपंचाचं वावर आहे इथं जादा पडा, हे पोलीस पाटलाचं वावर आहे इथं जास्त पडा, हे गोसाईचं वावर आहे याला काय करायचं, चला पुढं. असं कधी पाऊस याचं आयत्या पिठावर भागत काय, चाल दुसऱ्याच्या वावरात. पाऊस असं कधी करतो का? पाऊस पडताना नाही विचारित मेघ हगनदारी शेत. पाऊस जसा पडताना सर्वत्र सारखा पडतो, तसं महात्मा उपदेश करताना सगळ्या जीवांना सारखाच उपदेश करतो, बोध देतानी. मग त्यांनी बोध देतानी सगळ्या जगाला बोध दिला. पण झाला म्हणण्यामध्ये चिंतन काय महाराज, त्यांनी देतानी सगळ्या जगाला दिला, पण त्याचा परिणाम, त्या बोधाचा परिणाम काहींना झाला आणि काहींना अजिबात नाही झाला. काहींवर परिणामच नाही झाला आणि काहींवर झाला, म्हणून साधू बोध झाला. आता तुम्हाला सांगू, ज्याच्यावर परिणाम झाला, ऐका बरं का, त्या बोधाचा ज्याच्यावर परिणाम झाला तो त्याच्या बुद्धीचा गुण आहे. ज्याच्यावर परिणाम झाला तो त्याच्या बुद्धीचा गुण आहे, आणि ज्याच्यावर परिणाम झाला नाही तो त्याच्या बुद्धीचा दोष आहे. कर्त्या साधूचा काही संबंध नाही. त्यांनी देतानी सगळ्यांना दिला. ज्याची बुद्धी सदोष आहे तिथं परिणाम झालाच नाही, आणि ज्याची बुद्धी निर्दोष आहे तिथं मात्र परिणाम. म्हणजे आता साधूचा काही संबंध नाही. एक मिनिट ऐका, आकाशातून जमिनीवर पडलेला पावसाचा थेंब, आकाशातून जमिनीवर पडलेला पावसाचा थेंब झाडाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो, गटारीत पडला तर मलिन होतो, अग्नीत पडला तर पुनर्वाप होऊन वरती जातो, सर्पाच्या तोंडात पडला तर विष बनतो, आणि शिंपल्यात गेला तर मोती बनतो. हा गुण किंवा दोष, हा गुण किंवा दोष पावसाच्या थेंबाचा नाही, तर तो ज्या जागेवर पडला त्या जागेचा तो गुण किंवा दोष आहे. संबंध त्या जागेचा भाव आहे. तसं साधूनी बोध देतानी सगळ्या जगाला बोध दिला. ज्यांना झाला त्याच्या बुद्धीचा गुण आहे, आणि झालाच नाही तो त्याच्या बुद्धीचा दोष आहे. कारण काही काहींची बुद्धी तुका म्हणे आईशी, बुद्धी ज्याची जड. काही काहींची बुद्धीच अशी आहे महाराज, किती शिकवा, किती शिकवा, किती सांगा, किती सांगा, परिणामच नाही. दगडाची उपमा दिली महाराजांनी. उलट तुकोबारे म्हटले दगड सुद्धा बरा, पण दगडाची उपमा दिली का? मला सांगा, ऐका बर का, किती वर्ष पाण्यात राहिल्यावर दगड बिलबिला होतो? दगड बोटचेपा होतो का? दगड किती वर्ष पाण्यात राहू दे, त्याच्यावर जसा परिणाम होत नाही ना, तसे काही काही कीर्तन ऐकणारे, किती महाराजांना, कसे महाराजांना, ओल्ड आणा नाही तर डायमंड आणा, कोणते महाराजांना. मी तर म्हणतो ऐकून तर परिणाम होतच नाही, पण काहीला महाराज उघडून जरी पाजला तरी तो दुसऱ्या दिवशी तसा निघून जाईल, पण परिणाम नाही, परिणामच नाही. आईशी बुद्धी ज्याची जड. विठ्ठला विठ्ठला काय झालं?
बापही शिक्षक होता, आई शिक्षिका होती आणि आळंदीसारखं गाव होतं. आता ते त्यांना एक मुलगा होता, तो मुलगा 5-6 वर्षाचा होता. आता ते गल्लीमध्ये राहायचे, तर ते पोरगं गल्लीतल्या पोरांमध्ये खेळायचं. खेड्यातले पोरं, अडाणी पोरं ते गावरान बोलायचे, गावठी बोलायचे, आणि तेच पोरांमध्ये खेळून खेळून त्यांची भाषा याच्या तोंडात बसली. हा गावरान गावठी बोलायचं. घरात आला का, पिंटू जेवतो का, हा शाळेत जातो का, हा पाणी पितो का, हा अभ्यास केला का, हा पिंटू हा. आणि आई शिक्षिका, आई MA BEd, आई MA BEd, आई पोस्ट ग्रॅज्युएट, आई शिक्षिका, आई म्हणजे मॅडम. आणि पोरग बोलायचं जेवतो का, हा पाणी पितो का, हा शाळेत हा अभ्यास करा, हा. आता तुम्ही विचार करून सांगा, मॅडमला चालतं काय? आईला चालतं, आईला चालतं, मॅडमला कसं काय चालेल? मॅडमला कसं काय चालेल? आईचं वेगळं, मॅडमचं वेगळं असतं, मॅडमचं वेगळं असतं. त्या आईला राग आला, तोडकन मारली तोंडात. मूर्खा म्हटला. एज्युकेटेड माणसं आपण, एज्युकेटेड माणसं आपल्या घरी पाहुणे येतात. मूर्खासारखा जेवला का, हा शाळेत हा अभ्यास केला का, हा सारखा हा हा करतो. हा हे बघ, हो म्हणायचं, हो हा हा म्हणायचं नाही. पिंटू जेवतोस, हो शाळेत जातो, हो ताण लागली, हो पाणी पितो, हो अभ्यास केला, हो पाठीपाठ केले, हो स्पेलिंग पाठ केले, हो शुद्ध लेखन दिलं, हो गृहपाठ झाला, हो स्वाध्याय, हो म्हणायचं, हो. मूर्खा हा हा काय करू, हो 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 म्हणायचं, हो. बघ पक्का ध्यानात ठेवशील ना? तो म्हटला हो. पक्का लक्षात राहील ना? म्हटले हो. पक्का ध्यानात ठेवशील ना? म्हटले हो. आणि इथून पुढे कायम म्हणशील ना? हा. आईशी बुद्धी ज्याची जड, त्याला काय करणार? 12 महिने पसायदान शिकवलं शिक्षकांनी. 60 मुलं वर्गात, आणि शिक्षक पुढं म्हणायचे आणि पोरं मागं म्हणायचे. आणि सगळं पसायदान झालं का शिक्षकांनी म्हणावं, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, तथास्तु तथास्तु तथास्तु. त्या 60 मध्ये एक कार्ट होतं, असं बारीक आवाजात गागून उठ, तसाच तू तसाच तू तसाच तू. शिक्षकांनी ऐकलं, शिक्षकांनी त्याला उभं केलं. बाळू उठ, उभा राहा. हे काय, ऐक बाळा, नीट ऐक. ले काय, तसाच तू नाही, तसाच तू नाही, मग तथास्तु तथास्तु. काय म्हणायचं? तथास्तु. आलं लक्षात? काय म्हणायचं? तो तसाच तू. पुऱ्या, अरे तसाच तू नाही, तथास्तु म्हण. तथास्तु. तो तसाच तू. शेवटी तो मास्तर वैतागला. तो म्हटला तसाच तू आणि तसाच मी, आणि जाय घरी. आईशी बुद्धी ज्याची जड, त्याला काय करणार तुम्ही? आपल्याकडे कीर्तनामध्ये परंपरेने सांगितलं जातं की नाही, 18 अध्याय गीता शिकवली. मग गुरुजींनी विद्यार्थ्याला विचारलं, बाळ काही शंका? तो म्हणला, गीतेत तर काही शंका नाही गुरुजी, पण अथ गीता ध्यानम ते जे प्रकरण शिकवलं ना, त्याच्यात एक शंका आहे. विचार बिंदास विचार, शंका समाधान करून घे. कारण धर्मक्षेत्रेपासून यत्र योगेश्वरपर्यंत आटोपलंय, आता काही राहिलं नाही. शंकाच ठेवू नको. अथ गीता ध्यानात काय शंका आली? तो म्हटला, गुरुदेव तिथं तुम्ही जे 2 गाढवं सांगितले ना, ते 2 गाढवं कोणते तेवढे सांगा. अहो तो गुरु बुचकाळ्यात पडला. तो म्हटला, एवढ्या वर्ष कीर्तन करतो, रोज गीता वाचतो, अजून मला एक गाढव नाही दिसलं गीतेत. शिकता शिकता याला 2 गाढवं दिसलेच कसे? गुरुजी म्हटले, बाळा कोणत्या श्लोकात गाढवं दिसले रे? तो म्हटला, ते सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालानंद. मग तिथं शब्द होता दोग्धा. शब्द काय? दोग्धा. शब्द नीट लक्षात घ्या. दौतीचा द, त्याला दिला काना, त्याच्यावर दिला मात्रा, तो झाला दो. त्याच्या पुढे ग काढला, ग. गणपतीचा ग. त्याच्या पुढे काय काढला? गौतमीचा ग नाही,
गणपतीचा ग, त्याच्या पुढे ग काढला, पण त्या ग पुढे दांडी दिली नाही, रेग मारली नाही, तो ग तेवढाच अर्धा काढला. त्या गच्या शेजारी खेटून धनुष्याचा ध काढला, त्या धला काना दिला, अर्धा काढलेला ग धनुष्याच्या धच्या पोटात घातला. पुन्हा ऐका, ग काढला, धनुष्याच्या धच्या पोटात घातला आणि धला काना दिला. मग ग धच्या पोटात घालून धला काना दिला. अक्षर काय बनलं? गिधा. गिधा. गिधा काय बनलं अक्षर? गिधा. गिधा म्हणजे ग अर्धा म्हणायचा आणि धा पूर्ण म्हणायचा. ग अर्धा म्हणायचा आणि धा पूर्ण म्हणायचा. गिधा. आणि आधीचा दौतीचा द त्याला काना मात्रा, ते एकामेका जवळ आणा, वर रेष मारून द्या, टोपी घाला, रेग मारा, मारली. आणि आता शब्द काय? त्या दोच्या धाच्या मध्ये जो ग तो अर्धा म्हणायचा. दोगधा. दोगधा. आणि दोगधा म्हणजे दोहन करणारा, दूध काढणारा, गाई म्हशी पिळणारा, धारा काढणारा. दोगधा. दोगधा हा काय करायचा? तो ग पूर्ण उच्चार करायचा, तो ग पुरा म्हणायचा. दो गधा. दो गधा. आणि त्याचा अर्थ व्हायचा दो म्हणजे दोन, गधा म्हणजे गाढव. तो म्हटला गुरुजी ते दोन गाढव कोणते? गुरुजी म्हटले बस पहिला गाढव मी. आज काय बोलता? ओ गुरुजी मला असं नव्हतं म्हणायचं, तुम्हाला गाढव नव्हतं म्हणायचं, तुम्ही अंगावर उडून घेतलं. आज काय? गुरुजी म्हटले नाही बाळा, तू मन आठवण नको म्हणू, पण मी सांगतो पहिला गाढव मी. का बरं? तुझ्या बुद्धीचा अधिकाराचा विचार न करता बावळटासारखं तुला गीता शिकवीत बसलो म्हणून पहिला गाढव मी. आणि 18 अध्याय गीता शिकवून तुझ्यावर काडीचा परिणाम झाला नाही म्हणून दुसरा गाढव तू. जाऊ दे. आईशी बुद्धी ज्याची जड तैसे चित्त शुद्ध नाही, तैसे चित्त शुद्ध नाही, तैसे चित्त शुद्ध नाही, तैसे शुद्ध नाही. तेथे बोध करील काही, तेथे बोध करील काही, तैसे चित्त शुद्ध नाही, तैसे चित्त शुद्ध नाही. ऐका, ज्याची बुद्धी मंद आहे, ज्याची बुद्धी जड आहे, त्याच्यावर बोधाचा परिणाम होऊ शकत नाही. आणि अजून विचारसागरामध्ये चिंतन सर्वांना माहिती आहे काय? कोणत्या अंतःकरणावर म्हणजे कोणत्या अंतःकरण वृत्तीवर बोध परिणामकारक ठरतो आणि कोणत्या वृत्तीवर परिणामकारक करू शकत नाही. तर विचारसागरामध्ये ज्यांनी, ऐकावर का, चिंतन काय केलं? ज्यांनी स्वप्रयत्नांनी मल आणि विक्षेप या दोन दोषाची निवृत्ती केलेली आहे. मल आणि विक्षेप दोष निवृत्ती रहित पण आवरण दोषयुक्त असा साधक सद्गुरूंच्या साधूच्या संगतीत आला का साधू त्याच्या आवरण दोषाची निवृत्ती करतात आणि त्याचा आवरण दोष संपला का साधूचा बोध त्याच्यावर परिणाम करतो. याचा अर्थ काय? ज्याच्या अंतःकरण वृत्तीतला मलही संपला, विक्षेपही संपला, आवरणही संपलं, त्रयदोष रहित म्हणजे निर्दोष ज्याची वृत्ती झाली, तर अशा निर्दोष वृत्तीवर साधूचा बोध परिणाम करतो. पण ज्याच्या वृत्तीमध्ये मळही तसाच, विक्षेपही तसाच, आवरणही तसंच, अशी दोषयुक्त ज्याची बुद्धी सदोष आहे, त्या बुद्धीवर साधूचा बोध परिणाम करू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात, नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तैसे चित्त शुद्ध नाही,
तेथे बोध करील काही विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून साधूनी बोध दिला त्याचा परिणाम काही साधकांवर झाला आणि काही साधकांवर झाला नाही. जाणकार ऐकणारे म्हटले गिरी महाराज म्हटले काय, ज्यांच्यावर परिणाम झालाच नाही ना त्यांचं नका लई सांगत बसू. ज्याच्यावर परिणाम झाला नाही ना ते आम्हाला ऐकायचं नाही, त्याला मरू द्या. परिणाम नाही झाला ना त्याच्याबद्दल नका लई टाइमपास करू. मग आम्हाला हे ऐकायचंय का ज्या साधकाच्या ठिकाणी बोधाचा परिणाम झाला तर त्याच्या ठिकाणी बोधाचा नेमका काय परिणाम झाला, आम्हाला तो परिणाम ऐकायचा. परिणाम सांगा, काय परिणाम झाला. ज्ञानोबा राय परिणाम सांगतात. म्हणून तो इथं बरं का, तो हे सर्वनाम फार जाणीवपूर्वक वापरलेलं आहे. हे म्हणायचंच. हा, बरेच जण हरिपाठ म्हणतात साधुबोध झाला साधुबोध झाला, तो सर्वांवर परिणाम नाही झाला ना, काहींवर झाला ना. मग ज्याच्यावर परिणाम झाला त्याचा निर्देश करण्याकरता हे सर्वनाम आहे. साधुबोध झाला तो. काय परिणाम झाला त्याच्यावर, नुरोनिया ठेला परिणाम आहे हा. पण थोडा ऐका, दोन परस्पर विरोधी शब्द आहे. साधूच्या बोधाने काय केलं तर नुरोनिया ठेला. नुरोनिया काय, नुरोनिया. नुरोनिया म्हणजे उरला नाही, पूर्ण संपला, उरला नाही, शिल्लक राहिला. साधूच्या बोधाने काय परिणाम केला, तो संपला, नुरोनिया. पण पुढं म्हटले ठेला म्हणजे राहिला. ठेला शब्दाचा अर्थ काय, ठेला म्हणजे राहिला, नुरोनिया म्हणजे संपला आणि ठेला म्हणजे राहिला. हा परिणाम झाला. जाणकार ऐकणारे म्हणतील हा काय परिणाम बुवा, एकच काहीतरी सांगा. एक तर उरलाच नसल, नाही तर राहिलाच असल. ज्ञानोबाराय म्हणतात नाही नाही, तो संपला पण आणि राहिला पण. आता संपला पण आणि राहिला पण. नुरोनिया ठेला, नुरून उरला, नुरून उरला म्हणजे संपला पण आणि राहिला पण. विठ्ठला विठ्ठला. आता 7 ते 8 कीर्तन आहे आम्हाला बाबा. 6 ते 8 कीर्तन आहे. दुसरीकडं 5:45 वाजले, शॉर्टकट मारतो बरं का. काय ऐका, काही बाबींनी संपला, नुरून उरला, नुरून उरला. याचा अर्थ काही बाबींनी संपला आणि काही बाबींनी राहिला. कशाने संपला आणि कशाने राहिला तर शॉर्टकट असा आहे, ऐका. अहम देहास्मी, अहम देहास्मी या वृत्ती ज्ञानाने संपला. अहम देहास्मी या वृत्ती ज्ञानाने संपला आणि अहम ब्रह्मास्मी या बोध ज्ञानावर येऊन राहिला. म्हणून मी देह हा भाव संपला आणि मी ब्रह्म या बोधाला तो प्राप्त झाला. याला म्हणतात नुरोनिया ठेला. पण आता 1 मिनिट पुन्हा ऐका. काय, मी देह हा भाव संपणं आणि मी ब्रह्म या बोध ज्ञानावर जाणं हा साधूच्या बोधाचा 100% परिणाम नाही, हा 50% परिणाम झाला. 50%, 50% झाला. मी देह जाणं, मी ब्रह्म या बोधावर येणं हा 100% परिणाम नाही, हा अर्धाच परिणाम झाला. मग पूर्ण परिणाम कोणता, पूर्ण परिणाम आहे ठाईच मुराद. ठाईच मुराला अनुभव, ठाईच मुराला अनुभव, ठाईच मुराला अनुभव, ठाईच मुराला अनुभव. साधुबोध झाला नुरोनिया ठेला, साधुबोध झाला
परिणाम सांगताना मी देह हे जसं संपलं तसं मी ब्रह्म हा सुद्धा भाव शिल्लक राहता कामा नये. तो सुद्धा वृत्तीमध्ये जिरून जावा. ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा ते सुद्धा गिळायचं. मी देह जसं संपलं तसं वृत्तीमध्ये मी ब्रह्म हा सुद्धा बोध जिरून जावा. तोही शिल्लक राहता का. कारण एक मिनिट ऐका, काय मी देह ही जशी वृत्ती आहे, लक्षात घ्या, मी देह ही जशी वृत्ती आहे, मी ब्रह्म ही सुद्धा वृत्तीच आहे. मी देह ही रजोगुण तमोगुणाची वृत्ती आहे, मी ब्रह्म ही शुद्ध सत्वगुणाची वृत्ती आहे. पण रजतमाची तरी वृत्तीच आणि सत्वाची तरी वृत्तीच. कालांतराने मी ब्रह्म शिल्लक राहिलं तर अहंकार निर्माण करील आणि ते सुद्धा उद्धारामध्ये अडथळा आणील. म्हणून तुका म्हणे अहम ब्रह्म आड येवो नेदी भ्रम. त्याच्याकरता मी देह जसं संपलं तसं मी ब्रह्म हा ज्ञान भाव सुद्धा वृत्तीमध्ये जिरून जावा, शिल्लक न राहावा. हा साधू बोधाचा पूर्ण परिणाम आहे. ज्ञानोबाराय म्हणतात साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला ठाई समुराला अनुभव. कशाप्रमाणे छोटा दृष्टांत दिला. कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी. कापुराच्या वडीला काडी लावली, काडी पेटवली, कापुराच्या वडीला लावली, क्षणार्धात कापूर पेट घेतो आणि पेटलेला कापूर काही क्षणात विझून जातो. पण पेटून ऐका, पेटून विझला आणि आपण तिथं पाहिलं तर पेटून विझल्यानंतर तिथं कापूरही उरत नाही ना अग्नी उरत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात ना तरी आगी लागली या कापुरा तेथ कापूर ना वैश्वानरा. वैश्वानर अग्नी राहत नाही. कापूर जळून विझला अग्नी उरत नाही, कापूरही उरत नाही. तसं साधूचा बोध मी देह राहू देत नाही आणि मी ब्रह्म सुद्धा शिल्लक ठेवीत नाही. अशा त्याच्या पलीकडे घेऊन जातो. कशाप्रमाणे तर कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी. मग काव महाराज मी देह संपलं, मी ब्रह्म भाव संपला, वृत्तीतले दोन्ही भाव संपले. त्याच्या वृत्तीचं झालं काय, त्या साधकाचं पुढं झालं काय. ज्ञानोबाराय म्हणतात त्या तो वृत्ती शून्य झाला, त्याची वृत्ती निवृत्त झाली, वृत्ती शून्य झाला आणि मी देह मी ब्रह्म याच्या पुढे गेला. कुठं गेला? मोक्ष रेखे आला. सा काष्टा सा परागती नस पुनरावर्तते. इथे आलाय तो, या सीमेवर आला. मी देह गेलं, मी ब्रह्म गेलं, वृत्ती तदाकार झाली, वृत्ती शून्य झाली आणि गेला कुठं? मोक्ष स्थितीवर गेला. मोक्ष तो साधक मोक्ष रेखे आला. आणि असा मी देह मी ब्रह्म या भाव दोन्ही भावाचा पूर्ण अभाव करून ज्याची वृत्ती परमात्मा रूप झाली, जो मोक्षाच्या हद्दीपर्यंत आला. महाराज म्हणतात या जगात तो महात्मा सर्वात मोठा भाग्यवान आहे. जगातल्या सगळ्या भाग्यांनी त्याच्या गळ्यात माळ घातलेली आहे. भाग्यवी नटला मोक्षरेखे आला, भाग्यवी नटला. पण असा कोण आहे? तर असा साधूच्या अंकित झालेला, ज्ञानोबारायाच्या अंकित झालेला, तुकोबारायाच्या अंकित झालेला, ज्ञानोबा तुकोबारायाच्या अंकित होऊन जीवन जगणारा असा जो साधक, साधूचा अंकिला हरिभक्त. आणि आता एक अवस्था त्याला आहे. कोणती अवस्था? सम्यक ज्ञानाची अवस्था आहे. तो या सृष्टीमध्ये कुठेही पाहू द्या तर त्याला चराचरात फक्त परमात्म दर्शनच घडतं, अन्य काही दिसत नाही. मग ज्ञानोबाराय सांगतात ज्यांच्या संगतीनं ज्यांच्या बोधानी ही परमोच्च अवस्था त्या साधकाला प्राप्त झाली, त्या संताच्या संगतीची गोडी मलाही लाभलेली आहे आणि त्या गोडीचा हा परिणाम आहे. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी परिणाम
हरिदिशे जनिवनी आत्मतत्वी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठोबा विठोबा रखुमाई 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 जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई संजीवन समाधीचे राजे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने अलंकापूर या पुण्य पावन क्षेत्रामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे भरणारा हा कार्तिकी महावारीचा सोहळा या ठिकाणी प्रारंभित झालेला आहे आणि महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून जवळपास संपूर्ण भारतभरातून भाविकजन माता भगिनी पुरुष भाविक वारकरी मंडळी अलंकापूर नगरीमध्ये आपापल्या परीनं येऊन आता स्थिरावलेले आहे. आता सगळ्या दिंड्या आल्या, सगळे भाविक आले. दशमीच्या आता या सायंकाळी सगळ्या आळंदीमध्ये वारकऱ्यांचा सागर तयार झालेला आहे. सागर, अफाट सागर तयार झालेला आहे आणि सगळेजण आपापल्या परीनं संजीवन समाधी सोहळ्याचा आनंद लुटत आहे. कोणी पारायण करत आहे, कोणी भजन करत आहे, कोणी नामस्मरण करत आहे, तर कोणी कथा कीर्तन सोहळे करत आहे. आणि असा हा महावारीचा सोहळा स्वर्गातल्या आनंदाला लाजवील असा दैदिप्यमान सोहळा आपण सर्वजण या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवत आहोत. या सोहळ्यातील आपले स्वानंद सुख निवासी ब्रह्मलीन प्रातस्मरणीय सद्गुरू विठ्ठल बाबा देशमुख यांची ही धर्मशाळा आणि या धर्मशाळेमध्ये बाबांनी सुरू केलेला संजीवन समाधी सोहळ्याचा ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह, बाबांच्या माऊलींच्या कृपा आशीर्वादानी, बाबांच्या कृपा आशीर्वादानी, अनेक धर्मधन भाविकांच्या अनमूल्य सहकार्याने आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असतं तुम्हाला सांगू का? उत्तराधिकारी म्हणून आपल्या वडिलांचं म्हणा, आपल्या गुरूंचं म्हणा किंवा आपल्या पूर्वजांचं कार्य, त्यांनी जे कार्य सुरू केलं ते कार्य त्यांच्याहीपेक्षा जोमाने पुढं नेण्याकरता जो उत्तराधिकारी त्या लाभावा लागतो तो त्या ताकदीचा, त्या तोला मोलाचा असावा लागतो. गुरुला शिष्य असा मिळावा, गुरुला शिष्य असा मिळावा तो गुरुचं नाव बुडवणारा असावा. बापाला पोरगा असा व्हावा तो बापाचं नाव बुडवणारा असावा. म्हणजे
म्हणजे याचा अर्थ असा की श्रीनिवास महाराज विठ्ठल बाबाचे शिष्य आहे अशी ओळख न राहता श्रीनिवास महाराजांचे विठ्ठल बाबा गुरु होते अशी ओळख पुढे आली पाहिजे. कृष्णा महाराज पांडुरंगगिरी महाराजाचा मुलगा आहे अशी ओळख न राहता पांडुरंग महाराज गिरी कृष्णा महाराजाचा बाप आहे अशी ओळख पुढे या. म्हणजे काय व्हावं आणि काय घडतं सांगू. पुत्राच्या विजये पिता सुखावत जाई. आपल्याकडे बघा नगर जिल्ह्यामध्ये सिद्ध सत्पुरुष सद्गुरु किसनगिरी बाबा त्यांच्या देवगडच्या गादीवर मिळाले. शांती ब्रह्म श्री गुरु भास्करगिरी बाबा काय केलं. किसनगिरी बाबांनी जे स्थान निर्माण केलं ते स्थान 100 पटीनं भास्करगिरी महाराजांनी पुढे नेऊन ठेवलं. असा उत्तराधिकारी असा लाभावा आणि त्याचीच पुनरावृत्ती बरेच भाविक नगर जिल्ह्यातले या स्थानाशी जोडलेले आहे आणि म्हणून त्याचीच पुनरावृत्ती आळंदी क्षेत्रामध्ये घडलेली आहे का सद्गुरू विठ्ठल बाबांच्या या कार्याकरता जो वारसदार लाभलेला आहे तो आदरणीय पूजनीय श्री हरिभक्तीपरायण श्रीनिवास महाराजांच्या निमित्ताने विठ्ठल बाबाचं कार्य शतपटीनं वृद्धिंगत करणारा असा जाणकार वारस प्राप्त आहे. सर्वांचं प्रेम संपादन केलंय महाराज. आम्ही पाहतो तर थक्क होत राहतो. महाराष्ट्रात एक कीर्तनकार असा नाही का तो श्रीनिवास महाराजांना ओळखीत नाही आणि श्रीनिवास महाराज प्रेम करीत नाही असा एकही कीर्तनकार, एकही भागवताचार्य, एकही रामायणाचार्य, एकही मृदुंगवादक आणि एकही गायक तुम्हाला पाहायला सापडणार नाही का ज्याच्यावर श्रीनिवास महाराज प्रेम करीत नाही. सर्वांशी संबंध आणि तोही संबंध अतीव प्रेमाचा संबंध. त्यांच्याकडे बघितलं की मला कधी कधी असं वाटतं का त्या पांडुरंगाचं जसं नामदेव महाराज प्रेम भांडारी होते तसे विठ्ठल बाबाचे प्रेम भांडारी म्हणजे श्रीनिवास महाराज. येईल त्याला फक्त प्रेम वाटीत राहणे, प्रेमाने समोरच्याचं मन जिंकून घेणे आणि त्याला आपल्या वश बनवून आपल्या कार्याची शोभा वाढवणे असं कार्य त्यांच्या निमित्ताने आणि त्यांचं जे काही आहे ते बाबांनी सगळं प्रत्यक्ष बघितलेलं आहे. त्यांच्या बाबांच्या पाठीमागे अतिशय वृद्धिंगत स्वरूपात हे कार्य नुसतं आळंदीतच नाही तर जेवढं बाबांचं महाराष्ट्रभर कार्य आहे ते सगळं कार्य आदरणीय श्रीनिवास महाराज अत्यंत गोडपणाने सांभाळत आहे, वृद्धिंगत करत आहे आणि त्याला पुढे पुढे नेत आहे. ज्ञानोबारायाच्या कृपेनं त्यांच्या या कार्याला असंच भरभरून यश प्राप्त होत राहो आणि त्यांच्या कार्यकौशल्याने त्यांच्या कार्यकर्तृत्वाने बाबांच्या नावाची कीर्ती हा कीर्तिध्वज दिगंतामध्ये सदा सर्व काळ असाच फडकत राहो अशा प्रकारची विज्ञापना ज्ञानराज माऊलींच्या चरणी या ठिकाणी व्यक्त करतो. जाता जाता बऱ्याच काही श्रोत्यांची ज्यांना माहीत नाही त्या श्रोत्यांची कदाचित निराशा झाली असेल की अचानक कार्यक्रमामध्ये बदल झाला. आपलं दरवर्षी कीर्तन द्वादशीला असतं. द्वादशीला आपण सायंकाळी दरवर्षी कीर्तन करतो. पहिल्यापासून बाबा असल्यापासून आपली ती परंपरा आहे आणि आज बोर्डावरती नियुक्त कीर्तनकार परम आदरणीय श्रद्धेय पूजनीय हरिभक्तीपरायण वारकरी भूषण छोटे कदम माऊली जे लहाने कदम माऊली त्या बरोबर ना त्यांचा नामनिर्देश आपल्या बोर्डावरती आहे. आजच्या कीर्तनाची सेवा ही वेळ त्यांच्या कीर्तनाची होती परंतु आम्हाला थोडीशी अडचण निर्माण झालेली आहे. ती अडचण अशी आहे की आम्हाला द्वादशीला दुपारपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये गावी पोहोचणं आहे. कुठल्याही हालाकीमध्ये गावी पोहोचणं त्यामुळे यावर्षी समाधी सोहळ्याला थांबू शकत नाही. ती खंत आहे. समाधी सोहळा कधी चुकत नाही पण आपलं काय आडवं आलं कळत नाही.
मात्र समाधी सोहळा सोडून जावं लागत आहे, जाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून महाराजांना विनंती केली का आम्हाला एकादशीच्या संध्याकाळपर्यंत, दशमीच्या दिवसात, एकादशीच्या दिवसात कोणताही वेळ द्या. कीर्तनाचं जमत नसेल तर आम्ही प्रवचनाची सेवा करतो, 1 तास सेवा करतो, सेवेत खंड नको म्हणून येतो. आणि आमच्या जागी दुसरी कोणाची तरी नियुक्ती करा. महाराजांना विनंती केली. आदरणीय श्रीनिवास महाराजांनी आमच्या विनंतीचा अंतःकरणपूर्वक मान ठेवला आणि आज या कार्यक्रमामध्ये बदल घडवला. आणि त्या बदलामुळं आज आपण ही सेवा या ठिकाणी केली. ज्यांना माहीत नसेल त्यांची नाराजी होणं स्वाभाविक आहे, पण जे घडलं ते जाणून बुजून घडलेलं नसून नाइलाजास्तव घडलेलं आहे. तेव्हा आता तुम्ही नाराजही झाले काहीही झाले, आम्हाला तरी काही घेणे, तुम्हाला तरी मानून घेण्याशिवाय दुसरा पर्याय काय तुमच्याकडे तर. आता येऊनही आलो, काही हुशार होती त्यांनी दारातूनच पाहिजे, अरे हा दुसराची कोणीतरी. पण जे मध्ये आले ना गेट मधून त्यांना वळवळ करायला जागाच नाही राहिली ना. सापडाला संधी मग बळीया पडे बंदी, आईशी कोणी वाये वेळ हाती काळाच्या सकळ. पण आज तू म्हणून हा बदल घडला. आपण या ठिकाणी एकत्र जमून ज्ञानोबराईच्या अभंगाचा अल्पबुद्धीप्रमाणे अल्पसा विचार मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा ज्ञानराज माऊलींच्या चरणी, सद्गुरू विठ्ठल बाबांच्या चरणी सश्रद्धा अंतःकरणाने समर्पित करतो. सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तेव्हा सर्वांचे नावं मला माहीत नाही, त्याच्यामुळं क्षमा करा. पण कीर्तनामध्ये साथ संगत करणारी आमची सगळी साधक गुरुबंधू मंडळी, गायनाचार्य मंडळी, टाळकरी मंडळी, मृदुंगाचार्य, पहिले ते गेले का, पहिले मृदुंगाचार्य ज्यांनी पंचपदी वाजवली, दुसरे मृदुंगाचार्य, आपण सगळे श्रोते सज्जन, दरवर्षी या ठिकाणी एकादशीच्या कीर्तनाची सेवा आयुष्यभर ज्यांनी केली, आयुष्यभर केली. एकादशीच्या म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी कीर्तन करायचे ते महाराष्ट्राचे अत्यंत लाडके असलेले वैकुंठवासी परम आदरणीय पूजनीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण बाबासाहेब महाराज इंगळे बीडकर यांचे चिरंजीव आदरणीय श्री हरिभक्तीपरायण सोपान काका महाराज इंगळे शास्त्री या ठिकाणी उपस्थित आहे. ते जरी महाराज गेले तरी सोपान काका महाराज मात्र दरवर्षी एक का होईना कीर्तनाला या ठिकाणी हजेरी लावतात आणि आपला ऋणानुबंध जोपासण्याचं तेही काम करतात. काका या ठिकाणी उपस्थित आहे. अन्य बरीच महाराज मंडळी आहे. सगळ्यांच्या चरणी श्रद्धाभावानी नतमस्तक होतो. सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय